नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी अमावस्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला जी सोमवती अमावस्या आहे त्या दिवशी नक्की तुमच्या आयुष्यात कोणतं महाभारत घडणार आहे आणि तुम्हाला कोणत्या सावधगिरीच्या सूचना असणार आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर 17 फेब्रुवारीच्या अमावस्येची वृषभ राशीवर होणारा विशेष प्रभाव सखोलपणे जाणून घेणार आहोत. ही अमावस्या काही महत्त्वाचे ज्योतिषीय संकेत देणार आहेत. विशेषतः घरगुती वातावरण, नातेसंबंध आणि मानसिक स्थैर्याच्या दृष्टीने ही माहिती भीती निर्माण करण्यासाठी नाही तर योग्य वेळी सतर्क राहण्यासाठी असणार आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला इशारा देते की जेणेकरून आपण परिस्थिती अधिक समजूतदारपणे हाताळू शकतो. या दिवशी घरातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. लहान गैरसमज मोठ्या रूपांतरात जाण्याची शक्यता असू शकते, परंतु योग्य उपाय आणि संयमाने कोणतीही परिस्थिती शांतपणे बदलता येते. तर वृषभ राशी, या अमावस्येला काय नेमकं घडणार आहे, कसा प्रभाव असणार आहे, घरातील तणाव टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची आणि एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय जो तुमच्यासाठी संरक्षण कवचासारखा काम करेल. हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमची रास वृषभ असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची रास जर वृषभ असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा किंवा त्यांना ही माहिती तुम्ही नक्की सांगा. तर वृषभ राशीच्या सर्व श्रद्धावान मित्रांनो, 17 फेब्रुवारीची अमावस्या ही तुमची पंचांगातील एक तिथी नसून ती सूक्ष्म ऊर्जेचा गूढ बदल घडवणारी वेळ आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि अमावस्येला तो अदृश्य अवस्थेत असतो, त्यामुळे मनातील दडपलेली भावना वर येण्याची शक्यता आहे. वृषभ ही पृथ्वी तत्वाची स्थिर आणि व्यावहारिक रास असल्यामुळे घरातील स्थैर्य टिकवणे ही तुमची नैसर्गिक प्रवृत्ती असते. मात्र या अमावस्येच्या दिवशी काही ग्रहयोग असे सूचित करतात की घरातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. एखादा गैरसमज, आर्थिक चर्चा किंवा जबाबदाऱ्याबाबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत हा शब्द येथे भीतीसाठी नाही तर मतभेद तीव्र होऊ शकतात आणि सावधतेचा इशारा आहे. योग्य वेळी संयम ठेवला तर कोणताही वाद टाळता येतो. ही वेळ घाबरण्याची नसून सतर्क राहण्याची आहे. तर अमावस्येची ऊर्जा आत्मपरीक्षणासाठी अनुकूल असते, म्हणून या दिवशी शांतता आणि समतोल राखणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. तर वृषभ राशीच्या स्वामी शुक्र आणि शुक्र सुख, ऐश्वर्य, नाती व भौतिक स्थैर्य याचा कारक आहे. जेव्हा अमावस्येच्या काळात शुक्रावर इतर ग्रहांची सूक्ष्म दृष्टी पडते तेव्हा नातेसंबंधांमध्ये संवेदनशीलता वाढते. घरातील वातावरण लहान सहान गोष्टी मोठ्या रूपात दिसून येतात. तुम्हाला स्थैर्य आवडत असते, पण जेव्हा परिस्थिती अनपेक्षित वळण घेते तेव्हा अस्वस्थता वाढू शकते आणि यामुळे तुम्हाला या दिवशी विशेषतः पती-पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची दाट शक्यता असणार आहे. तुमचे हट्टी स्वभाव कधीकधी परिस्थिती अति गुंतागुंतीची करू शकतो, म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. ग्रहस्थिती तात्पुरती असली तरी शब्दांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. संयम आणि समजूतदारपणा हेच तुमचं संरक्षण कवच ठरणार आहे. घरातील आर्थिक विषय हा वादाचा मुख्य मुद्दा ठरू शकतो. तर वृषभ राशीला आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची वाटते, त्यामुळे पैशाबाबत चर्चा करताना तुम्ही गंभीर होता. मात्र या अमावस्येच्या दिवशी कोणतीही मोठी आर्थिक देवाणघेवाण टाळावी. कर्ज, गुंतवणूक किंवा मालमत्तेच्या चर्चेत गैरसमज निर्माण होऊ शकतो. पारदर्शक संवाद ठेवल्याने तणाव कमी होईल आणि कोणतीही गोष्ट लपवू नका. घरातील सदस्यांना विश्वासात घ्या. ग्रहयोग सूचित करतात की संयम राखल्यास संभाव्य वाद सहज टाळता येतील. निर्णय घाईत घेऊ नका. एक दिवस थांबून विचार केल्यास परिस्थिती अधिक स्पष्ट दिसेल. राहू आणि केतूच्या सूक्ष्म प्रभावामुळे संशयाची भावना वाढू शकते. तर वृषभ राशी स्थिर असली तरी मनात शंका निर्माण झाल्यास ती खोलवर परिणाम करते. बाहेरील व्यक्तीच्या बोलण्यावरून घरात तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. घरातील गोष्टी घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची त्वरित प्रक्रिया देऊ नका. अमावस्येच्या काळात मन अधिक संवेदनशील असते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकणं आणि मग निर्णय घेणं आवश्यक आहे. विश्वास टिकवणे हेच नात्याचे खरं रक्षण आहे.
या संभाव्य तणावातून बाहेर पडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सकाळी लवकर स्नान करून शांतपणे ध्यानधारणा करणे. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे निसर्गाशी संपर्क ठेवणे तुम्हाला स्थैर्य देईल. घरात तुळशीसमोर दिवा लावून काही क्षण शांत बसावे. शुक्राशी संबंधित असलेल्या स्वच्छतेचा आणि सुगंध यांना विशेष महत्त्व आहे. घरातील वातावरण शुद्ध ठेवणे, मनाला शुद्ध ठेवणे. या दिवशी साधा आणि सात्विक आहार घेणे, यामुळे मनातील चिडचिड कमी होते. मोठा तमाशा टाळण्यासाठी एक महत्त्वाचं काम म्हणजे शब्दावर नियंत्रण ठेवणे. पण दिवस मौन शक्य नसेल तर जाणीवपूर्वक कमी बोलणं आवश्यक आहे. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या. एखादी गोष्ट पटली नाही तर त्वरित विरोध करू नका, कारण काही क्षण शांत राहिल्याने वाद टळू शकतो. अमावास्येची ऊर्जा अंतर्मुख होण्यासाठी योग्य असते, त्यामुळे आत्मपरीक्षण करा. स्वतःच्या वागणुकीचा विचार करा. हीच खरी साधना असणार आहे. पती-पत्नीच्या नात्यामध्ये सौम्यता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अहंकारामुळे संवाद तुटतो. वृषभ राशी स्थिर मतांची असली तरी समोरच्याचे मत ऐकणं तितकंच महत्त्वाचं आहे. जुने विषय पुन्हा उकरून काढू नका. क्षमा मागण्याची वृत्ती ठेवा. एकमेकांसोबत शांत वेळ घालवा. देवदर्शन किंवा नामस्मरण एकत्र केल्यास सकारात्मकता वाढते आणि विश्वास, आदर हे नात्याचे खरे आधार आहेत. तर पालक आणि मुलांमध्ये मतभेद वाढू शकतात. तर वृषभ राशी पालक, मुलं किंवा तरुण पिढीच्या असतील तर विचार वेगळेच असू शकतो. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कठोर भूमिका घेण्याऐवजी संवाद साधा. अमावास्येच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांना एकत्रित बसून शांत वातावरणाची चर्चा करा. यामुळे गैरसमज दूर होतात. नेतृत्व म्हणजे नियंत्रण नव्हे तर मार्गदर्शन आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव टाळणे गरजेचं आहे. अमावास्येला अनिद्रा, थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे योग्य विश्रांती घ्या. योग आणि प्राणायाम करा. योग आणि प्राणायाम केल्याने मन स्थिर राहील. पाण्याचे सेवन वाढवा आणि शरीर आणि मन संतुलित असेल तर घरातील वातावरणही शांत राहील. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अमावास्या ही नव्या सुरुवातीची पूर्वतयारी असते. अंधारानंतर प्रकाश येतो, त्याचप्रमाणे तणावानंतर समाधान मिळते. या काळात देवाच्या चरणी प्रार्थना करा. श्रद्धा आणि विश्वास मनाला स्थैर्य देतात. ज्योतिषशास्त्र मार्ग दाखवते, पण कृती आपल्या हातात असते. पूर्वजनांना स्मरण करणे लाभदायक ठरेल. अमावास्येला साधं पाणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करा. घरातील स्वच्छता ठेवा. अव्यवस्था मनात गोंधळ निर्माण करते. सकारात्मक विचार ठेवा. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं आवश्यक असते. संयम हे सर्वात मोठं साधन आहे. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की 17 फेब्रुवारीची अमावास्या ही घाबरण्याची नव्हे तर जागरूकता राहण्याची वेळ आहे. संभाव्य मतभेद टाळण्यासाठी मौन, संयम, स्वच्छ संवाद आणि साधना हेच प्रभावी उपाय आहेत. घरातील वातावरण प्रेमाने सांभाळा. प्रत्येक संकटात एक शिकवण दडलेली असते. ही वेळ आत्मजागृतीची आणि नातेसंबंध दृढ करण्याची ठरव. श्रद्धा ठेवा, स्थैर्य ठेवा आणि सकारात्मकतेचा मार्ग स्वीकारा. वृषभ राशीसाठी ही अमावास्या अंतर्मन शुद्ध करणारे आणि घरातील सुख टिकवणारी ठरो. हीच शुभेच्छा. ग्रहस्थिती ही कायमस्वरूपी नसते, पण आपले दृष्टिकोन आणि आपली कृती आपल्या भविष्यात फार मोठा फरक घडवते. म्हणून 17 फेब्रुवारीच्या अमावास्येवर वृषभ राशीसाठी संयम, संवाद आणि आत्मपरीक्षणाचा संदेश घेऊन येत आहे. घरातील शांतता टिकवण्यासाठी तुमचे शब्द, तुमचा स्वभाव आणि तुमचं संयम हेच अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. लक्षात ठेवा, कधीकधी मोठा वाद टाळण्यासाठी फक्त शांत राहणं हाच सर्वोत्तम उपाय असतो. सकाळी साधी प्रार्थना, काही क्षण ध्यान आणि सकारात्मक संवाद तुमच्याशी संरक्षण कवच ठरू शकतो. भीती बाळगू नका, फक्त सतर्क राहा. आणि ज्योतिषशास्त्र दिशा दाखवतं, पण निर्णय तुमच्या हातात असतात. जर तुम्हाला अशीच सखोल आणि आध्यात्मिक राशी भविष्य हवे असेल तर भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.